हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर हा छोटासा ब्लॉग आहे जो गणपती ज्या दिवशी आले त्यावेळेचा आहे. ते आता गणपतींचे आगमन होत आहे, संध्याकाळ झालेलं आहे तरीसुद्धा अजून मिरवणुकी चालूच आहेत, गणपतींचे आगमन होतच आहेत. काय 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 बघू बटाटा चिरलेला माझ्या बाळानं. मी भाकरी करेपर्यंत म्हणजे पिल्लूनं खाली बसून इथं बटाट्याच्या साली काढल्या आणि बटाटा चिरलेला दाखव कसा बारीक कट केला आहे. काय करायला रे? त्याला फ्रेंच फ्राईज खायचं आहे. आता त्यानं कसं कट केलं तसंच बनवायचं आहे की नाही. रात्रीचे 9 वाजून गेलेत आणि ते फ्रेंच फ्राईज नडले. एकतर दुकानातनं यायला तर लेट झाला आहे. भाकऱ्या बनवल्या, आता जेवलो असतो तर हे म्हणते फ्रेंच फ्राईज पाहिजे. आता बसलाय बटाटा कसत. मग अशी यायच्या आधी आव्हांनी किराणा आणलाय तो आहे. ते पिल्लू बसले तयारी करत. आवर पटपट. बटाटा सुकवायची टेक्निक आमच्या पिल्लूची. खेळण्यातलं हेलिकॉप्टरचा पंखा चालू केलाय. वारा आहे त्याला दे. ह्याच्यामध्ये मी टाकत आहे मीठ. आमच्या पिल्लूचा फ्रेंच फ्राईज खायचा आहे. थोडंसं लाल तिखट पण टाकायचं आहे. थोडंसं लाल तिखट पण टाकलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं आहे. चवीनेच टाकले लाल तिखट आणि मीठ. ह्याच्यामध्ये टाकले कॉर्नफ्लॉवर. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि तळून घ्यायचं. इथे मी अगोदरच तेल तापवायला ठेवलेलं आहे. फ्रेंच फ्राईज लागलं पाणी सुटायला आता. मस्त क्रिस्पी क्रिस्पी असे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे. थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की त्याचे काढून घ्यायचे आणि डबल पुन्हा तळायचे. ही पहिली बॅच काढलेली आहे आणि ते दुसरी बॅच टाकली. 9:15 वाजले हो. आता ह्या ठिकाणी हे सर्व फ्रेंच फ्राईज आहेत ते एक टाईम तळून घेतलेले आहेत. हे पिल्लूनं कट केलेले आहेत बारीक बारीक. आणि आता तेल कडक तापून घ्यायचं आणि सगळे आहेत ते एकदम टाकून घ्यायचे. तर या ठिकाणी मस्त असे फ्रेंच फ्राईज तयार आहेत. आता याच्यावरती हा चाट मसाला थोडासा स्प्रिंग करायचा. चांगलं आहे ते. आमच्या पिल्लूची फरमाईश होती, खाऊन दाखव आता कसं झालंय. आमचं पिल्लू खातं केचप बरोबर. टेस्ट करून बघतोय. हां करा की बंद. मांजर यासाठी वेळ ठेवा नाही तर म्हणून आमची गायब झाल्या कुठं काय माहिती बया. का मारून मारून दमलो आल्यापासून. कसं झालंय रे? गरम गरम क्रिस्पी वाजते कसं.
असं पाहिजे तर सगळं. पिल्लूनं असं केलं. क्रिस्पी झाले पण ते. फ्रेंच फ्राईज आणि वांग भाकरी. कसं झालंय रे फ्रेंच फ्राईज? हां चांगलं झालं आहे. पिल्लू मी ब्लॉग करायला शूट घेतलं म्हणजे माझं शूटिंग घे की काय फ्रेंच फ्राईजचं काम करत होता म्हणून आहे का नाही. जेव्हा आता तर या ठिकाणी जेवण वगैरे झाल्यानंतर आता मी आव्हानीचं किराणा आणलेला तो भरून ठेवत आहे. आणि यानंतर मला ब्लाऊजसुद्धा कटिंग करायचे होते. सो आता मी हा ब्लॉग आहे तो इथे संपत आहे. तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.